हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही निघालो आहेत. थोडंसं काल थकून गेलो होतो, मग आज उशिरा उठलं. ब्रेकफास्ट ते झाला आमचा. आता काय 9 वाजतात, 9:30 वाजत असतील. तर असंच एक चक्कर मारून यावं म्हणलं, कारण घरातच बसून खूप कंटाळा आला. फक्त तिकडे त्या साईडला असंच पहाड ते आहेत, तर तिथे जाऊन यावं म्हटलं. मग जाऊन येतो तिकडे, थोडंसं बरं वाटेल. पाऊस थोडासा थांबला आहे, त्याच्यामुळे निघालो आम्ही. मी चेक करायला आली होती पत्तागोबी, पण ना त्याचे पानं खाऊन घेतले या आळीने. ही जी आळी आहे आपली गोगलगाय, जर्मनीमध्ये याला काय म्हणतात या आळीला? स्नेके म्हणतात. स्नेके म्हणतात जर्मनमधून, आणि इंग्लिशमध्ये स्नेक. तेच चेक करायला आलते. आता ते आळी सगळं खाऊन टाकलं. पानाला किती मेहनत केलं तरी पण हे असंच आहे, पानं खाऊन टाकले हिने सगळे. तर इथं गोबी येत आहे, पत्ता गोबीच आहे. खाऊन घेतलं तिने. इथे शेंगा लागल्यात सगळ्या झाडांना, शेंगा तिथे पण आहेत, तिथं मोठी लागली शेंग. हे माझं असं चेक करत राहते मी नेहमी मागे, आमच्या काही आहे का अजून म्हणून. छान वाटत होते, खाऊन घेतात. बरोबर टमाट्याचे आहेत सगळे व्यवस्थित. आम्ही ज्या ठिकाणी आलोय तेच व्ह्यू दाखवते तुम्हाला. सगळे धुकं आहेत त्या साईडला. पापा, पापी, ते डॉग आहे तिथे, त्याच्यासाठी म्हणत आहे. खूप मस्त वाटत आहे. इकडे आले की स्वित्झर्लंड होते आपण, तिकडे गेलं की जर्मनी आपल्या घरी. मस्त वाटते पण सकाळी सकाळी फिरण्यासाठी. हे इथे किडे, इथं पाऊस पडला की हे असेच किडे येतात. खूप किडे आहेत. आपल्या इथं गोगलगाय अशा होत नाही, पानावर प्रत्येक म्हणजे मॅक्सिमम पानावर आहे. सगळीकडेच आहे ते किडे. म्हणजे इथं पाऊस पडला की येतात आणि ऊन असलं की येत नाहीत. लालू लालू मस्त वाटत आहे. किती सुंदर वाटत आहे व्ह्यू.
आपलं कुठे आहे बेटा? इथे ॲपलचे किती सगळे झाड आहेत, हे सगळे ॲपलचे झाड आहेत आणि इथे किती ॲपल्स लागलेत ह्याला, छोटे छोटे ॲपल्स लागलेत, सगळं झाड भरून लागलेत ॲपल्स. आपल्या इथे जसे याचे असतात घरासमोर पेरूचे झाडं, तर तसं इथे ॲपल्सचे झाडं असतात आणि सगळीकडेच असतात, म्हणजे सगळ्यांच्याच घरी असतात हे. इथे म्हणजे काही असं वेगळं नाही आहे, तर कोणी पण तोडतं, काही पण करतं ॲपल्स. जसं आपल्या इथं पेरू कोणी पण तोडतात, आता इथे पण आहे, सगळीकडेच आहेत इथे, सगळीकडे ॲपल्स ॲपल्स ॲपल्स, म्हणजे सगळे जे झाडं आहेत तिथले सगळे ॲपल्सचेच आहेत. एक पुढची आजी होती, तिने सांगितलं होतं आम्हाला की इथे हॉर्स आहेत म्हणून, इथे जा इनाला घेऊन, नसतं मी येते तुझ्यासोबत. मग मी म्हटलं की पहिलं आम्ही जाऊन येतो, नंतर तिच्यासोबत जाईल मी. मग आता आम्ही आलो आहे इनाला ते हॉर्स दाखवण्यासाठी. इथे तर इकडे हां, हे काय इथंच आहे हॉर्स. इनाला इथेच दिसले, पण अजून आहेत म्हणे तिकडे, तिने सांगितलं तिकडे आहेत म्हणून. तर इथे सगळे वॉकिंगला येतात सगळे लोक. किती छान आहे व्ह्यू घराच्या शेजारीच. आहे हॅलो. पाऊस चालू झाला, पण आपण चाललो, पाऊस चालू झाला पण. छत्री आहे ना आपल्याला? एकच छत्री आणली ना? हो हो ठीक आहे. किती छान वाटत आहे आज, फ्रेश वाटत आहे. हे रस्ते, ते पाण्याचा आवाज, मस्त. कुठं? ओके. माझ्या याला पण कॅप आहे वाटतं. छत्री कुठे आहे? छत्री खाली. मग घे मग. इरू ननू. पाऊस चालू झाला इथे. किती छान हे आलेत, काय म्हणतात, नको मला. तुलाच हे किती मस्त वीट आहे वाटतंय ना, गहू. गहू आहेत का? हं? माहिती ना. असं दिसत तर आहे गहू. असेल गहू असेल. ते काहीतरी भाजून खातात ते, हुरड्या काय तर म्हणतात याच, की त्या याच ज्वारीचं. ओके. इथे आहेत हॉर्स. आम्हाला माहिती नव्हतं, पण त्या पुढच्या आजीनी सांगितलं होतं की इथे हॉर्स आहेत, इनाला न्या म्हणून. इथे छोटे छोटे आहेत, किती छान वाटत आहे. इथे ट्रेनिंग चालू आहे हॉर्स. घोड्यांच्या मधात एक गाढव सुद्धा आहे बघा तिथं. तो गाढव दिसला. त्याच्यावर पण करत असतील का ट्रेनिंग? नाही, गाढवावर कुठे ती ट्रेनिंग करतील. गाढव कसं इथे घोडा मस्त खातो. किती चेरीज लागलेत एवढ्या पावसात. तिला आता तोडायचे चेरीज. हा, मी घेऊ बघू का? थांब इकडे. किती लागले बापरे.
खूप लागले तिथे. आणि रस्त्यालाच आहे इथे, कोणी काही म्हणत नाही तोडल्यावर. ते काका पण खात बसले इथे, ते काका दिसत आहे तिथे. आपण उगाच विकत आणतो. खायचं असेल की इथून तोडून आणायचं. कोणाचं तर दिसत नाही इथे, कोणाचंच घर नाही ना. इनू अजून पाहिजे तुला? यू वॉन्ट मोर? अजून देऊ? ओके देते, थांब. इनाला पाहिजे अजून. थोडंसं ब्राऊन कलरचे झालेले ते वर आहेत ते आता. हां ते वर आहेत, खालचे खाल्ले वाटतं लोकांनी. वर खूप आहेत पण ब्राऊन कलरचे. जे मी काल परवाच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं, आम्ही विकत आणले होते ते. इथे त्याचं झाडच आहे. इनाला देते, इनाला खायचे म्हणे. इनूनी काय केलं? वाव, किती छान करत आहे सीना. वाव, आम्ही घरी आलोत आणि मग आता भूक लागली. आता काय बनवायचं? काल तर एका फ्रेंडला पावभाजी बनवली होती, मग ते काल काय खायला भेटली नाही, मग ती संपून गेली होती. आम्ही चिकनच खाल्लं. तर मला वाटलं तिने काल मसाला आणला होता, ते मसाला पण ते विसरून गेली. मसाला विसरत गेली. हो बनवते मी, पावभाजी बनवते ना. आजची रेसिपी आहे पावभाजी. वाव, आज लंच मध्ये पावभाजी खायला मिळेल. एकदम मस्त भाजी आणि हे पाव. वाव, किती छान. इकडे बघा, इनासाठी फक्त पाव. व्हेरी गुड. का तिला भाजी? इनासाठी पण भाजी द्यायची आहे ना, पण ते थोडेसे गरम आहेत त्यामुळं. ओके थांब इनो, थांब बेटा, थांब, तुला भाजी देतो मी. देऊ का भाजी? मी माझ्याच याच्यातली देतो तिला, थोडासा टच करून. एकदा तिखट आहे का पाहायचं होतं. हे घे बेटा, कसं आहे आणि सांग. गुड? वाव. अरे तिला तिखट आहे ना, तिच्यासाठी मी तिखट बनवलं. ओके ठीक आहे, हे घे बा. कसं आहे? व्हेरी गुड. कसं आहे बा? नाईस. नाईस. वाव, हाय फाय. ये मामा, हाय फाय. हाय फाय. ये वाव.